कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने ओबीसी आरक्षण, स्थानीय निकाय चुनाव, ईवीएम हैकिंग और महात्मा फुले डॉक्यूमेंट्री फाइल गायब होने पर सरकार और चुनाव आयोग पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा कि अतिवृष्टि राहत प्रस्ताव तक केंद्र को नहीं भेजा गया, जिससे सरकार की उदासीनता साफ दिखती है। 27% आरक्षण मिळवून दिल्याचं आता बावनकुळे साहेब म्हणत होते। आमच्या सरकारने 27% आरक्षण दिलं, आमच्या सरकारने 27% ओबीसींना आरक्षण दिलं। कुठे आहे ते आरक्षण? कोणी घालवलं आरक्षण? ज्या वेळेस आम्ही निवडणुका लांबणीवर टाकल्या, इम्पेरियल डेटा गोळा केला, बांठे आयोग केला, त्यावेळेस आमच्यावर आरोप केला गेला की ओबीसीचं आरक्षण घालव म्हणून। आज कोणी घालवलं? काही ठिकाणी 0 जागा येणार आहेत ओबीसीच्या, काही ठिकाणी 2च जागा येतील जिल्हा परिषदेमध्ये। नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये एकही जागा ओबीसीसाठी राहणार नाही। कोण जबाबदार याला? हे नालायक सरकार जबाबदार नाही। त्यामुळे तुम्ही कोणावर आरोप करत असताना वस्तुस्थिती मांडली पाहिजे। कोर्टाने आदेश दिला निवडणुका घ्या, पण तो त्याचा नीट अभ्यास तरी करायला पाहिजे। यांच्याकडे वकील नाहीत। कालसुद्धा या 20 दिवसानंतर मतमोजणी करा म्हणून सांगितलं, त्यावेळी सरकारने आपली बाजू का नाही मांडली? कारण त्यांना तेच हवं होतं, ईव्हीएम हॅक करून, गडबडी करून, काय असेल नसेल करून। कारण यांच्या पायाखालची वाळू सरकली होती, लोकांचा रिस्पॉन्स नव्हता। पैशाच्या भरोशावर अनेक ठिकाणी प्रचंड पैशाचा वापर केला, पकडले गेले सत्ताधारी पक्षाचे लोक, आणि त्या पैशातून निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना कसरत करावी लागली, तरीही अपयश यश मिळत नव्हतं। म्हणूनच या निवडणुका लांबणीवर टाकल्या आणि ईव्हीएममध्ये गडबड करून कसं म्हणू शकतात की आम्हाला 175 निवडणुकीच्या 3 दिवसाच्या अगोदर आम्हाला महानगर परिषदेच्या 175 जागा भारतीय जनता पक्ष जिंकणार, हा अंदाज वर्तवला गेला भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या अंतर्गत सर्वेमध्ये। आता 268 जागांमध्ये 175 जागा ते जिंकत असतील, याचा अर्थ बाकीच्यांना काय मिळणार? म्हणजेच हे फिक्सिंग आहे, आणि ह्या फिक्सिंगमध्येच त्यांनी त्या पद्धतीचा सर्वे लोकांना मूर्ख बनवण्यासाठी दाखवला आहे। हे आत्ताच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुकांच्या मतमोजणीच्या माध्यमातून दिसत आहे। सहाय्यक निवडणूक आयुक्त कोण बसले आहेत? आम्हाला नाव नाही घ्यायचं आहे। अतिरिक्त निवडणूक आयोग बसवला आहे, तो कोण आहे? कोणाचा व्यक्ती आहे? कोणाच्या आदेशाचे मंत्रालयातील वाट पाहतो आहे आणि कोणाच्या आदेशानं तो आदेश काढतो हे आम्हाला माहिती आहे। आज आम्ही बोलणार नाही, परंतु हे सगळं आम्हाला माहिती आहे। काल बाळासाहेब आमचे थोरात म्हणाले की तिकडे टाईप होतो आणि इकडे प्रोग्राम येतो, आम्हाला माहीत आहे सगळं। त्यामुळे तुम्ही काय हे म्हणू शकत नाही। तुम्हाला स्वतःला जर तुमची बुद्धी शाबूत होती, त्याचा नीट अभ्यास करायला पाहिजे होता सर्वोच्च न्यायालयाचा, आणि मग निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या। उद्या जर 2021 प्रमाणे 379 जागा त्यावेळेस खाली झाल्या होत्या, फुकट निवडणुकीचा खर्च गेला, उमेदवारांचा खर्च गेला, ओबीसी लोकांचा खर्च गेला, पुन्हा हीच परिस्थिती आत्ता आली असती। काही ठिकाणी पुन्हा येणार कोणी कोर्टात गेल्यावर। नगर परिषदेमध्ये अतिरिक्त जे काही आरक्षण आहे त्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह आहेच आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये। हे आता हा वेगळा विषय नव्याने येणार आहे। हे सर्व गोंधळ हे काय म्हणजे पहिल्यांदा काय होतो आहे याचा आत्मचिंतन सत्ताधाऱ्यांनी केलं पाहिजे, असं माझं मत आहे। केंद्रीय कृषी मंत्री ज्यावेळेस बोलतात की अतिवृष्टीच्या संदर्भातला राज्य सरकारकडे प्रस्तावच नाही, म्हणजे हे सरकार आहे कुठे? शेतकऱ्यांसाठी सरकार आहे? शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांसाठी यांच्या संवेदना शिल्लक राहिल्या आहेत? शेतकऱ्याप्रती याचं प्रेम काय राहिलं आहे? यांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं आहे। कुठे झोपले आहेत हे कुंभकर्णासारखे झोपले आहेत का? एवढा मोठा नुकसान होऊ नये जर केंद्राकडे प्रस्ताव केला नसेल, मागणी गेली नसेल, तर मला वाटतं हे सरकार केवळ बेमानी करून निवडणुका जिंकणं, सत्तेची खुर्ची उभवणं आणि जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणं एवढंच यांचं काम आहे। या पलीकडे या सरकारला आता दुसरं काम राहिलेलं नाही। पुरोगामी विचाराचे जे महामानव होऊन गेले, स्त्री शिक्षणाच्या जनक आणि सामाजिक समरसता या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण करणारे जनक, शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रखरपणे लढणारे जनक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात आहे, फार मोठं नाव आहे।
ज्या ज्योतिबांनी छत्रपती शिवरायांची समाधी शोधून पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली, त्या महात्म्याच्या वर असलेल्या डॉक्युमेंटरीची फाईलच गायब होत असेल तर हे राज्य, मला वाटतं की छत्रपती शिवराय केवळ नाव घेतात, पण फुले, शाहू, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी चालत नाही, तर कदाचित हे नथुराम गोडसेच्या विचारांनी हे राज्याला पुढे नेण्याचा यांचा प्रयत्न असेल. म्हणून अशा फाईली गायब होतात, गाढ होतात. हे पोलिसांचं म्हणजे बघा, दोनही गोष्टी, एक तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंची फाईल गायब होणं आणि त्या संदर्भात तक्रार देणं, म्हणजेच एकूणच राज्यात काय काय भविष्यात गायब होईल याचे हे संकेत आहे. अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं NIT सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।